नमस्कार मित्रांनो. मैदान होते एक बैल एक दुसा. मैदान होते निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे. कशी रूपरेषा असणार आहे मैदानाची हे सगळं विचारूया. कशाच्या निमित्तानं मैदान ठेवत आहे? आमचे मित्र सोमनाथ शेठ सांगवे, हिंदकेसरी कॅप्टन बैलाचे मालक यांच्या बड्डे निमित्त 9 जूनला आपल्या निमसोड फाटीवरती एक दुसा एक बैल हे मैदान आयोजित केलेलं आहे. आता बक्षिसाची रूपरेषा कशी असणार आहे या मैदानाची? 71,000 पहिलं बक्षीस आहे, दुसरं 51 आहे, तिसरं 31 आहे, चौथं 21, पाचवं 11, सहावं 9 आणि सातवं 7 आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये मानाची ढाल. प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 800 रुपये असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, नाव नोंदणी कधीपासून चालू झाली आणि शेवटचा दिवस कुठला असेल? 4 तारखेपासून नाव नोंदणी चालू झाली आणि शेवटचा दिवस असणार आहे 8 तारीख, शेवट 8 वाजेपर्यंत संध्याकाळी. अजून काय काय माहिती घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं, फाटी कशी आहे? बरेचशा बैलगाडी मालकांना ही फाटी माहिती आहे, पण जे नवीन बैलगाडी मालक आहेत त्यांच्यासाठी फाटी कशी आहेत इथं एक बैलगाडी शौकीन आणि ह्यांच्या नजरेतून बघूया. नाव काय तुमचं? तानाजी मोरे माझं नाव. बरं, फाटी सांगा कशी आहे? एकदम कटनाची फाटी आहे का? माझ्या भट्ट्या एकदम पाऊस जरी किती जरी पडला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. बरं रितसर मैदान हे होईल. बरं. लांबी किती असणार आहे फाटीची? लांबी ही 900 फूट आहे आणि आतल्या आत 16 फूट आहे. बरं. आसपास काय अडथळाजन्य स्थिती आहे का? आसपास काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. कुठे खांब नाही, विहीर नाही, बरं. हे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. काही वेळ मागणी होईल ती पूर्ण करण्यात येईल म्हणजे ह्या मैदानाच्या संबंधी? हो, ते सगळं करण्यात येईल आणि जे खडे होते ते सगळे बाईक लावून वेचून घेतलेले आहेत. बरं. आता कसं तुम्ही सांगितलं पावसाचा मुद्दा, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर कशा पद्धतीनं इथं वातावरणाची स्थिती? आत्ता तर ऊनच दिसतंय. आता ऊनच आहे, अजून तरी काय प्रॉब्लेम नाही. जरी पाऊस येऊन गेला तरी एक अर्धा तास मैदान चालू होतं. किती पण पाऊस पडे काय प्रॉब्लेम येणार नाही. त्या मानानं इकडं पावसाचं प्रमाणच कमी आहे. हा, प्रमाण कमी आहे पावसाचं. चला काय काय गोष्टी अजून जाणूया. नियमावली कशी राहिल्या मैदानाची? या मैदानाची नियमावली आतापर्यंतच्या ह्या 35 वर्षाच्या इतिहासामध्ये परंपरेनुसार पंचांनी जे निर्णय ठेवले जात होते त्या निर्णयानुसार आमच्या गावची मैदानं होत होती. ह्या मैदानावरती जवळजवळ निमसोडमध्ये 5 ते 6 मैदान नियम होतात, प्रत्येक वर्षी होतात आणि नियमावली पंचांची नियमावली असेल त्या पद्धतीनं चालत होते. पण आता बैलगाडी संघटनेने जो निर्णय घेतले, बैलगाडी संघटनेची जे नियमावली पडली त्या नियमानुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बैलगाडी शर्यतीसाठी जी परवानगी घेतली जाते, शासकीय परवानगी घेतली जाते, ती परवानगीसुद्धा आम्ही रितसर परवानगी घेतो आणि रितसर हे मैदान केलं जातं. माझे सहकारी मित्र, माझे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथजी सांगवे यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजित मैदान आहे. ह्या मैदानासाठी कुठलीही अडचण येणार नाही हे प्रामुख्यानं साक्षी स्वाभिमानानं सांगावंसं जर वाटतं की हे मैदान आमच्या यात्रा कमिटी, सिद्धनाथ यात्रा कमिटी, सोनारसिद्ध यात्रा कमिटी, चंद्रशेन यात्रा कमिटी, मायाका यात्रा कमिटी, ह्या मैदान निमसोडमध्ये 5 ते 6 मैदानं होतात. ह्या सर्व यात्रा कमिटीने स्वमालकीचं मैदान विकत घेतलेलं आहे. कुठल्याही कुणाची अडचण कधी येणार नाही. आणि राहिला प्रश्न पावसाचा, निसर्गाच्या पुढे कोणाचंही काय चालत नाही, पण निसर्ग जर आलाच तरी मैदान असं आहे की 20 मिनटं 25 मिनटं जर मैदान थांबवलं तर मैदान हे अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं. टणक मैदान आहे, ह्याच्यावरती ट्रॅक्टरसुद्धा चालत नाही असे दगडाचं मैदान आहे आणि त्याच्यावरचे आमच्या गावाच्या वतीनं, सर्व गावकऱ्यांच्या वतीने ह्या मैदानावरती खडेबिडे वेचून चांगल्या पद्धतीचं मैदान केले. समोर कुठं अडचण येणार नाही, पाठीमा कुठं अडचण येणार नाही आणि आमच्या मित्रांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजित मैदान आहे. मला वाटतं हे पहिलंच वर्ष असेल आणि ह्या वाढदिवसानिमित्तच्या मैदानामध्ये जे काय आम्ही बक्षिसाची रक्कम जाहीर केलेली आहे त्या रकमेमध्ये कसलीही तफावत केली जाणार नाही. कसलीही रक्कम जरी 20 गाड्या जरी ह्या मैदानावरती आल्या तर मैदान भरवलं जाईल. आणि प्रामुख्याने आम्ही मैदान हे एक दुस्सा आणि एक बैल असं मैदान घेण्याचा आमचं एक प्रामुख्याने एक हेतू आहे की एक आदत आणि एक बैल असं घेतलं तर तो दुसरा ज्या टायमाला होतो त्याला ओपनमध्ये पळावं लागतं, त्याला संधी मिळत नाही. ओपनमध्ये मग तो बैल कुचमला जातो. म्हणून आम्ही हे मैदान आता घेताना एक दुस्सा आणि एक ओपन असं घेतलं आहे. तर सर्व बैलगाडी मालकांना माझं कळकळीची विनंती असेल, आमचे जाहीर आव्हान असेल की आमच्या मित्रांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी मैदानावरती आपण बहुसंख्येने उपस्थित राहा.
कुठलाही तुमच्यावरती अन्याय केला जाणार नाही, कुठल्या बक्षिसामध्ये कपात केली जाणार नाही. आणि आमच्या निमसोड गावची परंपरा आहे, कुणावरही 25 गाड्या आल्या तरीसुद्धा आम्ही मैदानं भरवलेत, मैदान केलेत. आणि जी ठरलेली 1 लाख असेल, 1.25 लाख असेल किंवा 50,000 70,000पर्यंत बक्षीस असतील, ते आम्ही बक्षिसं पूर्णपणे दिलेले आहेत. आणि कुणावरती अन्याय केला जाणार नाही. सर्व बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं, आम्ही आमची इच्छा पूर्ण कराव्यात, आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू, पूर्णपणे त्यांना बक्षीस देऊन त्यांचं सन्मानित करू आम्ही. आता जसं सांगितलं, सविस्तर सांगितलं यांनी की चांगल्या पद्धतीत आम्ही मैदान करू. मुळात मैदान होतं आहे, तुमचा वाढदिवस आहे तर जबाबदारी मोठी आहे. तर काय सांगाल जाता जाता एक आयोजक म्हणून? आयोजक म्हणून मी एकच सांगेन की माझ्या वाढदिवसानिमित्त मैदान भरवलेलं आहे आणि मी एक बैलगाडी मालक आहे, त्याच्यामुळं मला बैलगाडी मालकांच्या काय अडचणी आहेत ते सर्व माहीत आहेत. त्यानुसार आम्ही जे काय फाटीवरती अडचण होती ती सगळी आम्ही दूर केलेली आहे. दगड वगैरे इचून फाटी वगैरे लोटून वगैरे घेतलेले आहे. म्हणजे काय काय संरक्षणात्मक काय काय गोष्टी असतात, ॲम्ब्युलन्स असेल, बॅरिकेड्स असेल, कशा पद्धतीनं असणार आहे? बॅरिकेड काय 200-250 फूट आहे दोन्ही साईडून. ॲम्ब्युलन्सची सोय केली जाणार आहे. बाकी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होईल. जे काय निकालाला आमच्या पंचांच्याकडून काय अडचण आली तरी वर अखिल भारतीयला निकाल पाठवून जे अखिल भारतीय निकाल देईल ते निकाल जाहीर केले जातील आणि कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार नाही. मित्रांनो, बघा मैदान होतं आहे 9 तारखेला निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. विशेष म्हणजे हे मैदान असणार आहे 1 बैल 1 दुसा. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं येऊन मैदानाची शोभा वाढवावी. भेटूया 9 तारखेला.